21 जुलै 2026 पासून जनहित संघटनेच्या माध्यमातून साखळी उपोषण सुरू होते आणि त्या साखळी उपोषणात 8 प्रमुख मागण्या होत्या। त्या 8ही मागण्या आपल्या मान्य झालेल्या आहेत। आपल्याला थोड्याच वेळात तहसीलदार लेखी पत्र घेऊन येत आहेत। हा तुळजाभवानीच्या दरबारामध्ये आज आपण जागर गोंधळ घातला होता। आराधी मंडळी येऊन देवीचे गाणे म्हणत होते आणि खरंच आई तुळजाभवानीनं या जागराचं या अधिकाऱ्यांना सद्बुद्धी दिली आणि 15व्या दिवशी त्यांनी आपल्या साखळी उपोषणातील मागण्या ह्या मान्य केलेल्या आहेत। त्याबद्दल या प्रशासनाचे देखील आपण 15 दिवसांना का होईना यांना जाग आली। आई तुळजाभवानीचा जागर घातला। ह्या जागर गोंधळाचा परिणाम आज आपल्याला ती लेखी पत्र देत आहेत असं मी आज या ठिकाणी सांगतो। जनहित संघटनेच्या माध्यमातून या मंदिर प्रशासनाच्या व विश्वासाच्या विरोधात या जी काही मागण्या आहेत 8 ते भाविकांच्या सुखसुविधेसाठी असेल, पुजाऱ्यांच्या अडचणी असतील किंवा पुजाऱ्यावरती हुकुमशाही पद्धतीने कारवाई करणे असतील, महाद्वारमधून प्रवेश देणे असेल किंवा प्राधिकरणामध्ये पुजाऱ्याला विश्वासात घेणं असेल किंवा उपदेवताचं खंडन झालं असेल, भंग पावलेल्या मूर्त्यांचं पुनर्स्थापना करणं, ही काही जी मागण्या आहेत किंवा रुग्णवाहिका असेल या संदर्भात मागण्यासाठी आपण आज जवळपास 15 दिवस झालं मंदिर कार्यालयासमोर, प्रशासकीय कार्यालयासमोर साखळी उपोषण बोंब मारून सुरू करत आहोत। या विश्वासांच्या नावानं आपण चक्क बोंब मारून ही साखळी उपोषण आज 15 दिवस झाले चालू आहे। कसल्याही प्रकारचे प्रशासनाकडनं किंवा या विश्वासाकडनं जास्त त्या पद्धतीनं जे दखल घ्यायला पाहिजे होती ही दखल कुठं तर दिसून येत नव्हती। म्हणून आज 15व्या दिवशी आई तुळजाभवानीच्या दरबारात तुळजाभवानीचा जागर घालून आपण या झोपलेल्या अधिकाऱ्याला जाग करण्याचा प्रयत्न केलेला आहे। आई तुळजाभवानीचा जागर करून त्या अधिकाऱ्याला जाग आणण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि त्याच्यानंतर जी काय अधिकारी इथं चौकशीला आले होते त्या अधिकाऱ्याच्या चर्चा करून ही काय आपले जी काही विषय आहेत त्या विषयाचं त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे। त्या विषयाचं तुम्हाला लेखी आश्वासन देऊन त्या विषयाची पूर्तता करतो असे म्हणलेले आहेत। आज पत्रकार बांधवाच्या माध्यमातून मला सांगावं असं वाटतं, ठीक आहे या विषयाचं जी काय तुम्ही लेखी द्याल लेखी पत्र तर तुम्ही द्यावंच लागेल, परंतु त्याची अंमलबजावणी याच पद्धतीने तुम्ही केली पाहिजे का तर इथं जगाच्या पाठीवर येणारा देवी भक्त आहे। या भक्ताबरोबर कसली फसवणूक झाली नाही पाहिजे किंवा त्याच्या जीवाशी खेळ झाला नाही पाहिजे। का तर आत्ताच तुम्ही बघितलं 10 मिनिटापूर्वी तर या भक्ताला चक्कर आली, हृदयविकार झाला तर त्याला दवाखान्यात नेण्यासाठी इथं कसलीही सोय नाही आणि जे काय अनाउन्सिंग करून आपण ही बाईक बोलवली तर त्या बाईक मध्ये स्ट्रेचरवर आणलेला भक्ताला न्यायचं कसं हे प्रश्न पडलेला आहे। म्हणून म्हणतो मंदिर विश्वस्त असतील, मंदिर संस्थांचे अधिकारी असतील किंवा प्रशासन असेल यांनी गांभीर्याने या विषयाकडे लक्ष देऊन ताबडतोब त्याची अंमलबजावणी करावी आणि लेखी स्वरूपात जी काय असेल ती इथं म्हणणं मांडून आणि मग त्या उपोषणकर्त्याचं समाधान करावं असं या आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी असं ठामपणे सांगू इच्छितो। आणि त्याची अंमलबजावणी नाही झाली तर पुन्हा म्हणल्याप्रमाणे जिथं कमी तिथं जनहित संघटनेची हमी मी तुम्हाला ठामपणे सांगतो आणि पुन्हा एकदा आपण या माध्यमातून आंदोलनाचं शस्त्र उपसून पुन्हा भाविकांच्या न्यायासाठी जनहित संघटना तिथं तत्पर असेल एवढी गवाही तुम्हाला देतो आणि एवढे बोलून इथं थांबतो। जय भवानी, जय शिवराय, जय जनहित।